वैजयंती सासूबाई काही हवंय का? नाही ग, काय बी झालं तरी मुक्ताची लई आठवण येते. तिनं असं काही केलं असेल ह्याच्यावर माझा विश्वासच बसत नाही बघ. दृष्ट लागले कोणाची तरी. या घरातलं सुख शांती सगळं नष्ट झालंय. पण मला सारखं असं वाटतंय उद्या समध्या गोष्टी बदलतील. उद्या स्पर्धा आहे, मुक्ता स्पर्धेला जाईल. तिथं तिनं पोचणं, चांगलं वाजवणं, समध्यासनी मोहित करणं लई गरजेचं आहे. उद्या नंतर समद चित्र पालटल. वैजयंती, अगं काय झालं? कसला विचार करतेस एवढा? नाही, विचार म्हणजे मुक्ता स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचली पाहिजे. हा, पोचली पाहिजे म्हणजे तिला कोण अडवणार? हा, फक्त तिनं स्वतःहून माघार नाही घ्यायला पाहिजे. हो, म्हणजे अडवणार नाहीच आहे कोणी तिला. मग माघार नको घ्यायला. आणि जे काही आत्ता घडलंय ना ते सगळं डोक्यातनं काढून टाकायला पाहिजे आणि वाजवायला पाहिजे तिने. आणि जिंकायला हवं. म्हणजे जिंकेलच ती, तर हा आनंद किती साजरा करता येणार आहे कुणास ठाऊक. वैजयंती, मला मनापासून वाटते तिनं असं काय केलं असेल असं मला अजिबात वाटत नाही. अगं, तिचे संस्कार, तिच्यातला कलाकार, तिच्यातला माणूसपणा असं तिला कधी चुकू देणार नाही. हो, ते आहेच. हे बघ काय, हा तू जीव की प्राण. तुझा एक एक श्वास तुटत असताना मध्ये मध्ये असंबळ आनंदानं वाजत राहील. किती तडफड, काहीच उपयोग नाहीये. कारण मला जे करायचं आहे ना ते मी करणारच. मुक्ता कुठे गेली? ए मुक्ता, पकडा, पळाली. ए मुक्ता,
अजून तो कांता आणि भैरू कुठे सापडत नाहीत रे. कुठे दडून बसलेत काय कळायलाच मार्ग नाही. सगळीकडे शोधून झालं. मुक्ता पोरीला वाचवलं पाहिजे. हो दादा. हा आणि उद्या स्पर्धेला पण ती वेळेवर पोचायला हवी. ते स्पर्धा गेली खड्ड्यात. आधी मुक्ता सापडली पाहिजे, नंतर मग स्पर्धा वगैरे सगळं नंतर. आमच्या भैरूने लई मोठी चूक केली साहेब. असं वाटतंय की त्याला जन्म देऊन मी पाप केलं. माफ करा साहेब, माफ करा. हे बघ, अजूनही खरं सांगा, भैरू कुठं लपून बसलाय हे जर तुला माहिती हे मला कळलं ना, तर तुझं अख्खं खानदान संपून टाकेन मी. साहेब साहेब मला 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 काय पण माहिती नाही. अरे मग ज्याला माहिती आहे भैरू कुठं आहे त्याला जाऊन मला भेटव. त्याचा कोणतरी मित्र असेल की नाही, कुणाला तरी माहित असेल ना की तुझा भैरू कुठं आहे ते. आता दादा अहो असं काय करताय? अहो त्यांचं वय बघा. आणि मी काय म्हणतो, असं निर्दोष लोकांना टॉर्चर करून आपल्याला मुक्तापर्यंत पोहोचता येणार आहे का? त्यांचा चेहरा बघा, त्यांच्या चेहऱ्यावर त्यांची अगतिकता. कारण त्यांच्या अगतिकतेवरून सगळं कळतंय की त्यांना खरंच काही माहित नसणार. रिलॅक्स दादा. शेवटी बाप आहे ना तो. हो दादा. आपला मुलगा कसाही असला ना तरी बाप मुलाचा जीव वाचवतोच. मी पण बाप आहे, मला माहितीये ना. नाही साहेब, नाही साहेब, अशा पोराला त्याच्या पापाची शिक्षा म्हणून फाशी दिली तरी माझी काहीच हरकत नाही. दादा अहो दादा, त्यांचा हा आक्रोश खोटा नाहीये. आणि आपण बघतोय ना, दिवसभर मुक्ताला शोधण्यासाठी ते आपल्या सोबतच फिरतायत. अनेक वेळा त्यांनी तुमची माफी मागून पण झाली. मी काय म्हणतो, आपण ह्यांना सोडून दे. अजिबात नाही दादा. जोपर्यंत मला माझी मुक्ता सापडत नाही तोपर्यंत हा आपल्या बरोबर राहणार. कुठे असेल मुलगी? कांता, तू फक्त हाताला लाग रे. नाही तुझा मुर्दा पाडला ना मी, अजून तो रावसाहेब नगरकरला ओळखलेला नाहीयेस. या एकेकाला जिवंत जाळते की नाही बघा तुम्ही. हातपाय बांधून मायावर अन्याय केला ना, हा? आता बघा, हात मोकळे असलेली स्त्री तुमच्या मर्दानगीची कशी वाट लावते बघा. पोषण अरे उठा ना, पकडा तिला. उठे मुक्ता. हे काय करते? मुक्ता काय येडी झाली का तू? कोणी जिवंत राहणार नाही. सगळ्यांची राख होते की नाही बघा आता तुम्ही. हाय कोणात हिम्मत? हाय, या ना पुढे या. मी पण बघतेच आज इकडनं कोण जिवंत जाते. माझ्या स्पर्धेपासून मला कोणीच थांबवू शकत नाही. माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणत्याच पुरुषाची ताकद मला अडवू शकत नाही. लक्षात ठेव कांता. हरलायस तू, हरलायस. हे घाबरट माणसा, एवढ्याशा आगीला घाबरलास? सती म्हणून स्वतःला जिवंत जाळून घेणारी स्त्रीच, दुश्मनाचा घाणेरडा हेतू साध्य होऊ नये म्हणून स्वतःचा जोहर करून घेणारी स्त्रीच होती.
दाखवा दाखवा या आगीच्या बाहेर येऊन. दाखवाच आज तुमची मर्दानगी. ए मुक्ता सोडणार नाही. ए बाजूला. बघा बघा इकडे झाडीत बिडीत सगळीकडे बघा आणि दिसलं की डोकी फोडा साल्यांची. कळलं ना? हा आज रक्ताचे पाठ वाहिले पाहिजेत. इकडे ऐका बघू. काय झालं असं? मालकांना सापडले असन का मुक्ता? मला विश्वास आहे दादा तिला नक्की शोधून काढतील. ते काही नाही होऊ देणार तिला. मला पण तसंच वाटत आहे. पण भीती पण लई वाटून राहिली ग. आता ना मला माया स्वतःच राग यायला लागलाय. तिच्या सासरची मंडळी तिच्यासाठी जीवाचा आटापिटा करून राहिली आणि मी तिचा बापासून इथं घरात बसून राहिलोय. तू माझ्या जिंदगीवर. अहो असं नका बोलू. देवी आई आहे तिच्या पाठीशी. बाद झालं रे. या घरात बसून देवी आईचा हात हवा करत राहण्यापेक्षा बाद झालं. मी चाललो तिला शोधायला चाललो. ते लोक लय बेकार आहेत. आणि कुठं शोधणार कुठं आहात तिला? तुमचा स्वतःचा जीव तरी नीट आहे का? अहो आधीच तुम्हाला दम्याचा त्रास होतोय. बाहेर पाऊस पडतोय. तुमचेच हाल होतील ना. तिची तर तिची तुमची पण काळजी जीव कातराईन आमचा. अब काय करू मी? काय करू? काळजीनं जीव तर पडतोय मावा. तुम्ही शांत व्हा. अण्णा तुम्ही फोन लावून बघा ना. फोन लावतोय. उचलतच नाही. तिथे काहीतरी गडबड दिसते बघ. तिथे वळव. हो दादा हो दादा. अंगातली ताकद आणि मनगटातला माज सगळं संपणार आज. सुरुवात तू या मनगटापासूनच करूया. संबळाचा माज मिरवणार तू हे मनगट आज याची फुशारकी संपवतो. आधी तू हा अभिमान संपवतो आणि मग तुला. हे उचलत का नाही फोन? उचलत काय नाही. फोन उचलायचा आणि सांगायचं ना कुठं हे काय झालंय सांगायला पाहिजे ना. काय 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 हे प्रयत्न काय घडलं नसत ना. नाही नाही काही घडलं नसणार आहे. ते काहीतरी गडबडीत असतील ना. त्यांना फोन आला तर समजलं नसेल. नाहीतर सावधगिरी म्हणून आवाज बंद केला असेल. असंच झालं असं. असंच झालं असं ना. मी आपला काही पण विचार करतोय. नाही माया मुक्ताच्या बरोबर असं कधी काही होणारच नाही. वाईट घडणारच नाही. मी सांगतो महामूर्ख आहे मी. असं कोणी कधी विचार करत का?
तुम्ही बसायचं तुम्ही हळू सावकाश श्वास घ्या श्वास घ्या हळू ना हळू हळू पटकन हळू श्वास घ्या अयो अरे संपले काय नू असं कसं संपलं झटकून बघ ना नाही बाहेर येत नाही अरे मग दुसरा हसन ना बघ आतमधून आण पटकून ते तर माग संपले हे शेवटचं होतं मग आधी सांगता येत नाही का नवीन आणलं असतं ना हा या ग एवढ्या गडबडीत राहायला सांगायचं तू थांब पाठ सोड मी आलेच हा घ्या श्वास घ्या अण्णा श्वास घ्या सावकाश सावकाश अण्णा 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 हो श्वास घ्या ना हो हो काहीतरी बोला हो अण्णा 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 डोळे उघडा हो अण्णा अण्णा उठा ना डोळा उघडा अहो श्वास घ्या ना गजा इकडे अण्णा अहो असं काय करत अहो उठा ना अहो अण्णा अण्णा अहो डोळा उघडा ना अहो सांगितलं होतं ना तुला हाल हाल करून मारणार सांगितलं होतं ना तुला साधं सोपं मरण देणार नाही म्हणून दादा ती मुक्ताच आहे मुक्ता चल चल इकडे फिरव कांता शेट गाडी दिसती तोडायचा मनगाट मुक्ता कांता सोड तिला चल तू हिला दवाखान्यात घेऊन जा आज ह्यांचा न्याय करून टाकतो मी दादा थांबा तुम्ही दादा कुठेही जाऊ नका हे बघा अहो तुम्ही खूप रागातात काहीतरी चुकीचं घडेल चुकीचंच घडलं पाहिजे आज जर चुकीचं घडलं नाही ना तर मी स्वतःला कधी माफ करू शकणार नाही मला काही सांगू नकोस तू हिला घेऊन तो हॉस्पिटलमध्ये जा मी बघतो हे चला रे अजून 4 पोरांना घेऊन या तू तिच्याकडे लक्ष दे मुक्ता